पुढची बातमी आहे अहिल्यानगरमधून। निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची राष्ट्रवादी काँग्रेसनं बैठक घेतली। मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सर्व जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांबरोबर बैठक होणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती काल राष्ट्रवादीनं अहिल्यानगरमधील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवलेले होते। 17 प्रभागात जवळपास 200 पेक्षा जास्त अर्ज हे इच्छुक उमेदवारांनी दाखल केलेत। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वाटलेल्या निवडणुकींच्या करता राज्याच्या सगळ्या बैठकांच्या बाबतीमध्ये सुरुवात झालेली आहे। आणि ह्या बाबतीमध्ये देखील आज महानगरपालिका दृष्टिकोनातून एक प्राथमिक बैठक जे फक्त एक यादी तयार करण्याचं काम आज करण्यात आलेलं आहे। त्याच्याकरता अध्यक्ष सन्मान्य बारस्कर साहेब यांनी संपूर्ण यादी आज तयार केलेली आहे। उमेदवारी अर्ज म्हणजे इच्छुक असणारे अर्ज आम्ही आज भरून घेतले आहेत। ते साधारणतः एक 200च्या अधिक मधले फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत। साधारणतः दुपारनंतर नाही तर संध्याकाळपर्यंत आपला निश्चित सांगू शकतो। पण गेल्या अनेक वर्षापासून मी राजकारण समाजकारण करतो आणि या अहिल्यानगर शहरामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज मागण्यात आलेले आहेत। यानंतर महाराष्ट्रातील नुकसान